हॅलो एव्हरीवन, व्हेरी वॉर्म वेलकम. सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या या व्हिडिओमध्ये. आज आहे रामायणा पार्ट 14. याआधी 13 व्हिडिओज अपलोड केलेत, नक्की जाऊन चेक करा. आज पाहूया पुढचा व्हिडिओ. रामा सर्चेस फॉर सीता. रामा सीताला शोधतो. When Lakshmana reached the spot where Maricha lay dead, जेव्हा लक्ष्मणा त्या ठिकाणी पोहोचतो जिथे मारीचा मृत पडला होता, both Rama and Lakshmana at once knew that Sita was in danger. रामा आणि लक्ष्मणा यांना ताबडतोब लक्षात आले की सीता ही धोक्यात आहे. सो दे हरीड बॅक, म्हणून ते घाईने परत गेले टू पंचवटीला. बट वर शॉक टू फाइंड इट एम्प्टी, पण त्यांना धक्का बसला. पंचवटीमध्ये त्यांचे जे आश्रम होते ते त्यांना रिकामे दिसले. ते पाहून त्यांना खूप धक्का बसला. दे सर्च्ड अँड सर्च्ड फॉर हर, त्यांनी सीताला खूप शोधले. रामा वेंट टू द गोदावरी बँक, रामा गोदावरी काठी गेला. बट कुड नॉट फाइंड हर देअर, पण तो तिथे त्याला सीतेला शोधू शकला नाही. रामा वॉज हर्ट ब्रोकन, रामाचे हृदय तुटून गेले. लाईफ सीम्ड मिनिंगलेस विदाऊट सीता, सीतेशिवाय आयुष्य निरर्थक वाटू लागले. विथ टीयर्स रोलिंग डाऊन हिज चिक्स, अश्रू गालावरती त्याच्या पडत होते. ही रिकॉल्ड द वे, त्याला आठवलं. इन विच सीता वुड स्ट्रोल इन द गार्डन, ही रिकॉल्ड द वे, त्याला आठवलं की द वे इन विच सीता वुड स्ट्रोल इन द गार्डन, ज्या पद्धतीने सीता या बागेमध्ये रमायची. स्ट्रोल म्हणजे रमणे. हाऊ हॅपी शी वॉज इन पंचवटी, ती पंचवटीमध्ये किती आनंदी होती. अँड सो ऑन, अशा बऱ्याच गोष्टी रामाला आठवायला लागल्या. ॲट अ टाइम्स ही टर्न्ड हिज रॅथ ऑन लक्ष्मणा फॉर लिव्हिंग सीता अलोन, आणि त्याचवेळी त्याने ही टर्न्ड हिज रॅथ, त्याचा रॅथ म्हणजे राग, लक्ष्मणावरती त्याने राग काढला. फॉर लिव्हिंग सीता अलोन, सीतेला एकटं सोडण्यासाठी. लक्ष्मणा ट्राईड टू एक्सप्लेन टू रामा, लक्ष्मणाने रामाला समजावून सांगण्याचे प्रयत्न केले. अबाउट हाऊ रिलक्टंट ही वॉज टू लिव्ह, हाऊ रिलक्टंट म्हणजे त्याला किती अनिच्छा होती. रिलक्टंट म्हणजे अनिच्छा. ही वॉज टू लिव्ह, त्याला निघण्याची बिलकुल इच्छा नव्हती. बट सीता इन्सिस्टेड, सीतेने आग्रह केला. टू गो इन सर्च ऑफ रामा, रामाला शोधण्यासाठी जा, असं सीतेने आग्रह केला. बट दिस डिड नॉट कन्सोल रामा इन एनी वे, पण रामाने यामुळे रामाचे सांत्वन झाले नाही. ही रोम्ड थ्रू द फॉरेस्ट लाईक अ मॅडमॅन, तो पूर्ण जंगलामध्ये फिरू लागला एका वेड्या माणसासारखा. कॉलिंग आउट हर नेम सो ऑफन, बरेचदा त्याने तिचे नावसुद्धा बोलून दाखवले, आवाज दिला. टॉकिंग टू प्लांट्स अँड ॲनिमल्स अबाउट सीता, प्लांट्स झाडांसोबत प्राण्यांसोबत तो सीतेबद्दल बोलू लागला. ऑल देअर एफर्ट्स टू ट्रेस सीता वर इन व्हेन, जे सगळे प्रयत्न, जे सगळे कष्ट ते सीतेला शोधण्यासाठी घेत होते सगळे व्यर्थ होते. वेन म्हणजे व्यर्थ. रामा अँड लक्ष्मणा डिड नॉट गिव्ह अप देअर एफर्ट्स टू फाइंड सीता, रामा आणि लक्ष्मणा यांनी गिव्ह अप म्हणजे हार मानली नाही, त्यांचे कष्टावरती त्यांनी हार मानली नाही सीतेला शोधण्यासाठी. दे केप्ट ऑन वॉकिंग, ते चालतच राहिले. अँड सडनली दे नोटिस्ड जटायू, आणि अचानक त्यांना तिथे जटायू दिसला. who was wounded and was bleeding profusely, जो wounded म्हणजे तो ही वॉज वाउंडेड म्हणजे त्याला एकदम तो जखमी झालेला होता. वॉज ब्लीडिंग प्रोफ्युजली, ब्लीडिंग म्हणजे त्याचा रक्तस्राव होत होता खूप विपुलतेने. रामा ॲट फर्स्ट थॉट, रामाला सगळ्यात आधी विचार केला, त्याला वाटलं की धिस वॉज अ राक्षस, हा एक राक्षस आहे. इन द फॉर्म ऑफ अ बर्ड, पक्षाच्या रूपात हा एक राक्षस आहे. अँड ड्रीव आउट हिज ॲरो, आणि त्याने त्याचा बाण काढला. टू किल जटायू, जटायूला मारण्यासाठी. जस्ट देन ही हर्ड जटायू से इन अ फीबल व्हॉइस, लगेचच त्याने ऐकलं, ही हर्ड की जटायू से इन अ फीबल व्हॉइस, जटायू कमकुवत आवाजामध्ये म्हणाला, रामा आय एम जटायू, रामा मी जटायू आहे. आय ट्राईड टू प्रिव्हेंट रावणा फ्रॉम ॲबडक्टिंग सीता, मी प्रयत्न केला सीतेचे अपहरण होण्यापासून वाचवण्याचा, रावणाचा प्रतिबंध केला. ॲबडक्टिंग म्हणजे सीतेचे अपहरण होण्यापासून मी वाचवायचा प्रयत्न केला. अँड जस्ट लुक ॲट माय कंडिशन, आणि तू माझी अवस्था पहा. आय एम अबाउट टू डाय एनी मुमेंट, मी आता कुठल्याही क्षणी मरणार आहे.
श्रीरामा आर यू गोइंग टू किल मी, तू मला मारणार आहेस का? रामा केप्ट असाइड हिज विपन्स, रामाने त्याचे शस्त्र बाजूला ठेवले. पिक अप द बर्ड इन हिज आर्म्स, त्या पक्षीला त्याने त्याच्या हातामध्ये घेतले. अँड जेंटली टच्ड हिज बॉडी, आणि हळुवारपणे त्याच्या बॉडीला स्पर्श केला. जटायू टोल्ड रामा, जटायूने रामाला सांगितले, रामा आय ट्राईड माय बेस्ट टू सेव्ह सीता, मी माझे पूर्ण प्रयत्न केले सीतेला वाचवण्यासाठी. प्लीज किल रावणा, रावणाला मारून टाक. फ्री सीता, सीतेला वाचव. अँड लीड अ हॅपी लाईफ, आणि आनंदी आयुष्य जग. ही डाईड इन रामाज आर्म्स, तो रामाच्या हातामध्येच त्याचा तिथे मृत्यू झाला. कंटेंटेड, समाधानी होता. दॅट ही हॅड द गुड फॉर्च्यून, त्याला चांगले नशीब, त्याचे नशीब चांगले आहे त्यामुळे तो समाधानी होता. ऑर रेंडरिंग सम सर्व्हिस टू रामा, रामाची काही सेवा केली ह्याचे त्याला समाधान होते. रामा परफॉर्म जटायूज लास्ट राईट्स, रामाने जटायूचे अंतिम संस्कार केले. ॲज अ सन वुड डू फॉर हिज फादर, जसा एखादा मुलगा त्याच्या वडिलांसाठी करतो. देन रामा अँड लक्ष्मणा कंटिन्यूड देअर जर्नी वेस्टवर्ड्स, रामा आणि लक्ष्मणा यांनी त्यांचा प्रवास पुढे चालू केला पश्चिमेकडे. ऑन थर्ड वे, तिसऱ्या बाजूला, दे वर स्टॉप्ड बाय अ क्रुएल लुकिंग राक्षसा, त्यांना थांबवण्यात आलं. बाय अ क्रुएल लुकिंग, एका क्रूर दिसणाऱ्या राक्षसाकडून त्यांना थांबवण्यात आलं. ही हॅड आर्म्स विच वर सेव्हरल माइल्स लाँग, त्याचे हात, त्याचे जे बाहू होते ते खूप मैल लांब होते. विथ वन स्वीप ऑफ द आर्म, विथ वन स्वीप ऑफ आर्म, दिस राक्षसा वूज नेम वॉज कबंदा, हा राक्षस ज्याचे नेम होते कबंदा, लिफ्टेड रामा अँड लक्ष्मणा अप इन द एअर, रामा आणि लक्ष्मणाला त्याने लिफ्टेड अप इन द एअर, हवेमध्ये वरती घेतले. ही वॉज अबाउट टू गॉबल देम अप, तो त्यांना पकडणारच होता, मारणारच होता. बट वेन लक्ष्मणा चॉप्ड ऑफ हिज आर्म्स, जेव्हा लक्ष्मणाने त्याचे हात कापून टाकले. स्क्रीमिंग विथ द पेन, स्क्रीमिंग म्हणजे किंचाळून, वेदनेने किंचाळून. कबंदा, जस्ट अ मिनिट, कबंदा वॉन्टेड टू नो हू दे आर, कबंदाला माहीत करून घ्यायचं होतं की ते कोण आहेत. वेन रामा रिव्हिल्ड हिज आयडेंटिटी, जेव्हा रामाने त्याची आयडेंटिटी सांगितली. कबंदा बोर्ड बिफोर हिम, कबंदा त्यांच्यासमोर तो नतमस्तक झाला. अँड नरेटेड हिज स्टोरी, आणि त्याने त्याची गोष्ट कथन केली. कबंदा वॉज वन्स अ व्हेरी हँडसम, कबंदा एकदा खूप हँडसम होता, देखना होता. बट ही वुड टर्न हिमसेल्फ इन टू अ टेरिफाईंग क्रिएचर जस्ट टू स्केअर द ऋषीज, तो काय करायचा? ही वुड टर्न हिमसेल्फ इंटू अ टेरिफाईंग क्रिएचर, तो स्वतःला एका भयंकर रूपामध्ये कन्वर्ट करायचा, रूपांतर करायचा, आणि जस्ट टू स्केअर द ऋषीमुनींना घाबरवण्यासाठी. सो एका ऋषीने, द ऋषी कर्स्ड हिम, एका ऋषीने त्याला श्राप दिला. मे यू लूज युअर गुड लुक अँड लुक हिडियस, तू तुझे हे जे चांगले सौंदर्य आहे हे गमावून बसशील. अँड लुक हिडियस, आणि खूप भयंकर दिसशील. ओनली रामा कम्स टू धिस फॉरेस्ट अँड चॉप युअर आर्म्स, जेव्हा रामा या जंगलामध्ये येईल आणि चॉप युअर आर्म्स, तुझे हे जे बाहू आहे हे कापतील. यू विल बी एबल टू रिगेन युअर गुड लुक्स, तेव्हाच तुला तुझे चांगले हे दिसणारे सौंदर्य आहे हे तुला परत मिळेल. कबंदा गॉट बॅक हिज गुड लुक्स, कबंदाला त्याचे चांगले सौंदर्य पुन्हा मिळाले. अँड कमांडेड अ फ्लाईंग मशीन टू टेक हिम टू हिवन, आणि ते जे फ्लाईंग मशीन होतं, तो विमान जो होता त्याला सांगितले त्याला स्वर्गामध्ये घेऊन जाण्यासाठी. बिफोर डिपार्टिंग ही विश्ड रामा अँड लक्ष्मणा वेल, जाण्याच्या आधी त्यांनी रामा आणि लक्ष्मणा, डिपार्टिंग म्हणजे निर्गमन, जाण्याच्या आधी ही विश्ड रामा अँड लक्ष्मणा वेल, त्याने रामा आणि लक्ष्मणाला चांगल्या शुभेच्छा दिला. अँड सेड, आणि म्हणाला, रामा सुग्रीव इज अ मंकी किंग, सुग्रीव हा वानर राजा आहे. who lives in the hills of ऋषिमुख, जो हिल्स म्हणजे पर्वत, ऋषिमुख पर्वत वरती राहतो. बाय द साईड ऑफ पंपा लेक, पंपा सरोवराच्या बाजूला ऋषिमुख पर्वत आहे, तिथे तो राहतो.
मेक हिम युअर फ्रेंड, त्याला तुझे मित्र बनव. ही विल हेल्प यू टू नो अबाउट सीता, तो तुला सीताबद्दल माहीत करून देण्यासाठी मदत करेल. सो द टू ब्रदर्स प्रोसिडेड टुवर्ड्स ऋषिमुख, हे दोन भाऊ पुढे चालू लागले ऋषिमुख पर्वतच्या दिशेला. टायर्ड अँड हंग्री, खूप टायर्ड म्हणजे खूप दमलेले होते आणि भुकेलेले होते. दे नोटिस्ड अँड आश्रम, त्यांना एक आश्रम दिसला. शबरी अ संन्यासिनी लिव्ड देअर, शबरी नावाची एक संन्यासिनी तिथे राहत होती. शी वॉज व्हेरी ओल्ड, ती खूप वृद्ध होती. अँड कुड हार्डली सी ऑर वॉक, आणि ती खूप मुश्किलीने पाहू शकत होती आणि चालू शकत होती. बट स्टील शी हॅड गॅदर्ड नट्स अँड फ्रुट्स, तरीसुद्धा तिने नट्स म्हणजे काही मेवा आणि फळे गोळा केलेले होते. होपिंग, अशी आशा करत, टू फीड देम टू रामा, हे रामाला भरवू आपण अशी आशा करत तिने ते गोळा केले होते. ती दररोज रामाची वाट पाहिजे. वेन शी सॉ, जेव्हा तिने पाहिलं, रामा अलॉंग विथ हिज ब्रदर, जेव्हा तिने रामाला त्याच्या भावासोबत पाहिलं, ॲट हर डोअर स्टेप, तिच्या दरवाजावर जेव्हा तिने पाहिलं, हर हॅपीनेस न्यू नो बाउंड्स, तिच्या आनंदाला सीमाच राहिली नाही. शी एक्सटेंडेड हर हॉस्पिटॅलिटी टू देम, तिने त्यांचे आदरातिथ्य केले. शबरीज लव्ह अँड डिवोशन टुवर्ड्स रामा अर्नड हर प्लेस इन हिवन, शबरीज लव, शबरीचे प्रेम, अँड डिवोशन, भक्ती, रामाबद्दलची, अर्नड हर प्लेस इन हिवन, तिला त्यामुळे स्वर्गात जागा मिळाली. फ्रॉम शबरीज आश्रम रामा अँड लक्ष्मणा रीच्ड द हिल्स ऑफ ऋषिमुख, शबरीच्या आश्रमामधून रामा आणि लक्ष्मणा ऋषिमुख पर्वतावरती पोहोचले. अँड रेस्टेड फॉर अ वाईल नियर पंपा लेक, आणि थोड्या वेळेसाठी ते पंपा सरोवराच्या जवळ त्यांनी थोडा वेळ आराम केला. आता याच्या पुढे काय होणार आहे, कसं होणार आहे, हे आपण पाहणार आहोत पुढच्या पार्टमध्ये. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप नवीन नवीन शब्द शिकत आहात, थोडंसं एकदा रिवाईज करा. कॉमेंट बॉक्समध्ये आठवतील तेवढे शब्द लिहून काढा. थँक्यू, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.